चला सलामीची जोडी तुषार आणि भावेश. विजय आलाय. तुषार आणि भावेश मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आणि विजय बॉलिंगसाठी मात्र सज्ज झालाय. पुन्हा एकदा मात्र मॅच. पहिला चेंडू मात्र विजयचा राऊंड ओव्हर द विकेटचा मारा आणि त्या ठिकाणी मात्र पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा तिकडे मात्र पंचांकडून कळवला गेला. एक्स्ट्रा रन्सने मात्र सुरुवात झाली आहे. श्री गणेशा होतो या मॅचचा शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतली महत्वपूर्ण मॅच. पुन्हा एकदा मात्र एकेरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बघायला मिळत आहेत. आता मात्र या दोन संघांमधून सेमीफायनल मधून फायनल मध्ये कोण पोहोचणार याच्याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. महाराष्ट्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेट अजूनही या ठिकाणी मात्र सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या शेवटच्या मॅच कडे असणार आहेत. विजयचा पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा मात्र बॅटची आतली कडा घेत बॉल मात्र फायनल क्षेत्राकडे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. हळूहळू मात्र आता ही स्पर्धा जी आहे ती अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आहे. चौथ्या रात्रीचा खऱ्या अर्थाने मात्र आता आज शेवटचा सामना आपण बघतोय. उद्या बरोबर सकाळी 9:30 स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि सचिन राणे यांच्या हातातून मात्र बॉल निसटलाय. उद्या सकाळी बरोबर 9:15 रिपोर्टिंग करण्याची विनंती असेल. श्री 11 दिवा डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात वामिका स्पोर्ट्स पालघर या दोन टीम मध्ये पहिला सामना या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. खुल्या गटातून 4 क्वार्टर फायनलचे सामने, 2 सेमीफायनलचे सामने, एक फायनलचा सामना. त्यानंतर आपण जर पाहिलं तर महिलांच्या गटाचा यशवीर विरुद्ध ओमकार मलाड असा महिला गटाचा सेमीफायनल नंतर फायनलचा सामना आणि त्याचबरोबर या ओव्हर 40 गटाचा फायनलचा सामना. कारण सेमीफायनल आत्ताच आपण खेळवणार आहोत आणि ती सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अंपायर आणि पुन्हा एकदा मात्र सचिन राणेंना बीट करत बॉल पाठीमागे चाललाय. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश या वेळेला कव्हर ड्राईव्ह. दीपू आहे त्या ठिकाणी. तुषार आणि भावेशची जोडी आहे. ही सुद्धा एक मोठी मॅच आहे. ओमकार मालाड आणि असल्फा पॅकर. भूमी ओमकार मालाड आणि असल्फा पॅकर. यावेळेला टॅप केलाय. अजय आहे त्या ठिकाणी. जो माखलाय तो अजय आणि जो नाही माखलाय तो विजय. आम्ही या दोन खेळाडूंना कसं ओळखायचं ते आता ठरवलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 7 रन धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन मध्ये चर्चा चालू आहे. पुन्हा एकदा मात्र अजयला मागे लावलंय एक्स्ट्रा कव्हरला. एक लॉंग ऑन, एक कव्हर पॉइंट आणि त्याचबरोबर एक एक्स्ट्रा कव्हर. बॉलिंग साठी मात्र नवीन गोलंदाज संदीप. दुसरी ओव्हर. काय घडणार काय बिघडणार सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीचा सामना आहे आणि या वेळेला बॉल बॉक्सच्या बाहेर आणि मोठी विकेट. बॅटर आउट. भावेश तंबूच्या आसऱ्याला परतलेला आपल्याला बघायला मिळतोय. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते भावेश. बराच गॅप पडला या मॅच मध्ये आणि तदनंतर मात्र थोडासा वेळ गेल्यानंतर भावेश मैदानामध्ये आला
आणि मला वाटतं भावेशने 2च धावा बनवल्या आणि 2 धावांवरती तो बादही झालाय. बॉक्स आउटच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन होताना आपल्याला बघायला मिळतंय. हळूहळू मात्र आता स्पर्धा जी आहे ती अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आहे. संदीपचा पुढचा बॉल स्ट्राइक वरती सध्या नवीन बॅटर मैदानामध्ये आणि आणि हाही बॉल मात्र यावेळेला विकेट किपरकडे गेलाय. स्टंपिंग साठी मागणी केली आहे. संदीप आवडेकर मात्र त्या ठिकाणी स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे. स्टंपिंग साठी यष्टीचीत साठी मात्र रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय. ओमकार मालाड आपला एक प्रतिनिधी पाठवून दिला तर खूप बरं होईल. अमित होते स्ट्राईकवर पण या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे यष्टीजीत साठी स्टंपिंग साठी. मागचा पाय हवेत आणि आहे की नाही हे बघायचं अजूनही आणि नॉट आउट. डॉट बॉल आलाय. प्रेक्षक अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेवटची मॅच आणि प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक जण आपापल्या टीमसाठी इथे आलाय. कोणी ओमकार मालाडसाठी आलाय, कोणी असल्फा पॅकरसाठी आलाय, पण कोणी कोणी या ठिकाणी फक्त क्रिकेटसाठी आलाय. इथे विजय कोणाचा येऊ दे, पराभव कोणाचा येऊ दे, जिंकणार मात्र फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. संदीपचा पुढचा बॉल या वेळेला मात्र खोलात टाकलेला बॉल आपल्याला बघायला मिळतोय आणि संदीपचीच तितके जबरदस्त फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. ओमकार मालाड एक्स्ट्रा प्लेयर आलेले आहेत. धन्यवाद. अमित स्ट्राईकवर आहे. सेमीफायनलची मॅच आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय या स्पर्धेने गेल्या 4 दिवसांमध्ये आणि उद्याही या ठिकाणी मात्र इतक्या 4 दिवसांनी प्रेक्षकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय तर 5व्या दिवसात प्रेक्षकांचं मनोरंजन त्याही पेक्षा जास्त होणार आहे. आणि या वेळेला बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. आज जिंका नाही तर मग वर्षभर रडा. चला रेलिंग वरनं हात वरती घ्या मित्रांनो. उद्याचा दिवस फक्त आपल्याला गरजेची आहे. 4 दिवस खूप सपोर्ट केलाय आमच्या सर्व प्रेक्षकांनी. फक्त आजची रात्र आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून उद्याच्या दिवसात आम्ही तुमचे आभार मानू शकू. स्वप्नील आलेत बॅटिंगला. आमचे प्रेक्षक सुद्धा आज तितकेच दर्दी आहेत. त्या दिवशी 3 वाजले होते तरी सुद्धा इतकी मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळाली होती. आज मात्र आपण जर पाहिलं तर जवळपास 1:30 वाजलाय आणि तरी सुद्धा खूप मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. ओव्हर 40चा गट आहे. आणि अजूनही 1500 प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. आणि हा पंचांचा निर्णय काय आहे? रिव्ह्यू मागितलाय. खेळाडू ते आपल्या मनाने सांगतोय आउट आहे, पण पंचांनी रिव्ह्यू मागितलाय. रिव्ह्यूची मागणी मात्र त्या ठिकाणी केली गेली आहे. सॉफ्ट डिसिजन कल्पेश. रिव्ह्यू आउट आहे, पण बॅट्समन गेलाय, बॅटर गेलाय, त्यामुळे मला वाटतं त्याने तिकडे मात्र आपलं स्वतःच समर्पण करून टाकलेलं आहे. स्वप्नील गेलाय. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. ताऊ आलाय. स्वप्नील उर्फ ताऊ.
स्वप्नील उर्फ ताऊ. स्वप्नील उर्फ ताऊ स्ट्राइक वरती. संदीपचा पुढचा बॉल. शेवटचा चेंडू आहे. आणि या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉल. एक्स्ट्रा रन झालाय. जर हा बॉल डॉट आला असता तर मिडन ओव्हर हाताळू शकले असते संदीप. शेवटची मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगते. आणि या वेळेला सुद्धा अपील करतायत. अपील करणं काम आहे विकेट किपरचं. ओव्हरची समाप्ती फक्त आणि फक्त मला वाटतं एकच रन आणि ती सुद्धा व्हाईट बॉलच्या स्वरूपात खर्च केली आहे संदीपने. टोटल स्कोर जर आपण पाहिला तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 8 धावा. 3 विकेट काढले एकाच ओव्हरमध्ये संदीपने. काय गोलंदाजी केली आहे. 4चा करंट रन रेट आहे. ओंकार मालाड विरोधात आहे मित्र असल्फा पॅकर. 2 मातब्बर संघ आहेत अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील. बॉलिंग साठी मात्र आता प्रदीप आले आहेत. या दोन्ही भावांवर जरा कॅमेरा फिरवला पाहिजे. मामा चलते तो मास, मामा दिखते तो मास, मामा मास. स्टीवा मार्कवा, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर. इरफान पठाण, युसुफ पठाण. कित्येक बंधू आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलेत. पण यांच्यासारखी ओळख पटवणं अजूनपर्यंत कोणाला कठीण गेलेलं नाहीये. अजय आणि विजय. ऑस्ट्रेलियाच्या विकेट किपर पेक्षाही टॉप लेवलची स्लेजिंग तिकडे मात्र सचिन राणे यांच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला विकेटच्या मागून. यावेळेला डाऊन द ग्राउंड आणि काय फिल्डिंग केली आहे. वा, कौतुकास्पद. आतापर्यंत अजय मळला होता, आता विजय सुद्धा मळलाय. एकाच्या पाठीला लागली आहे माती, एकाच्या डाव्या हाताला लागली आहे माती. आपली माती आपली माणसं. आणि दोघं सेम सिच्युएशनला मात्र उभे आहेत, सेम पोझिशनला उभे आहेत. एक मिड ऑनला उभा, एक मिड ऑफला उभा आहे. ताऊ स्ट्राइक वरती. सचिन राणे यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. या वेळेला कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये फटका खेळला जातोय ताऊच्या माध्यमातून. चौकार. स्वप्नील उर्फ ताऊ चौकार ठोकलाय. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या मात्र सध्या आपण जर पाहिली तर 13. 3 गडी बाद 14 धावा. माफ करा 14 धावा. या वेळेला पुन्हा एकदा मात्र नोमॅन्स लँड मधून बॉल दीपूच्या दिशेला येतोय. ही ऑफसाईड पूर्ण मला वाटतं दीपूच्या नावावर केली. इकडचा 7-12 दीपूच्या नावावरती आहे की ही साईड बाबा तू सांभाळ. आणि दीपू एकटा सांभाळू शकतो. मी एकटा बास. किती बी समोर येऊन द्या त्यांना, एकटा बास. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. काव कॉर्नरला, लॉंग ऑनला फिल्डर तिकडे पोहोचले आहेत.
काय फटका खेळलाय आणि एकच धाव मात्र तिकडे मिळाली. ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होताना आपल्याला बघायला मिळते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद आणि धावफलकाचा आकडा 16 धावा. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. अजय विजय बघा, अजय पण कमरेवर हात घेऊन उभा आहे, विजय पण कमरेवर हात घेऊन उभा आहे. पण एक सांगतोय एक ऐकतोय. मोठ्या भावाचं छोट्या भावाला ऐकावं लागतं. संदीप आलाय पुन्हा एकदा वैयक्तिक 4थं षटक घेऊन. पहिली 3 षटकं मात्र फ्रेश बॉलवर तुम्हाला वापरायचे आहेत. 4थ्या षटकात मात्र तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती खेळाडूवृत्ती, खेळ भावना गरजेची आहे. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. क्रिकेट हा सभ्यतेचा खेळ आहे आणि ही खेळ भावना मात्र दाखवली आहे त्या ठिकाणी. अशा खेळ भावनेची गरज आहे या वाय चषकाला आणि या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला. बघा, खेळ भावना दाखवल्यानंतर सचिन राणे यांनी त्यांचं कौतुक सुद्धा केलं, अपील केली आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता तसाच मात्र त्या ठिकाणी फलंदाज माघारी परतला. ही खेळ भावना आहे, ही खेळाडू वृत्ती आहे. सोळा गडी या ठिकाणी 4 विकेट्स 16 धावांवरती. आतापर्यंत मात्र टॉप मोस्ट विकेट टेकर कोण आहे, सर्वाधिक धावा बनवणारा कोण आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरणार, बेस्ट बॉलर कोण असणार, बेस्ट बॅटर कोण असणार, सर्व काही उद्या आपल्याला कळेलच. पण आजची रात्र या ओव्हर 40 गटातून मात्र मेगा फायनल कोण गाठणार आहे. एक्स्ट्रा प्लेयर बाहेर घ्या. मुद्दाम दीपूसाठीच पाठवलाय तो. नवीन फलंदाज आले आहेत मैदानामध्ये. संदीपचा पुढचा बॉल. राऊंड विकेट स्वीप केलाय आणि हाही बॉल सरळ मात्र कलंगूट बीचवर, गोव्याच्या किनाऱ्यावर. स्वप्नील शिंदे आणि पराग शिंदेची जोडी आता मात्र मैदानावरती आहे. तीन बॉलचा खेळ पूर्ण झालाय. संदीप पुन्हा एकदा मात्र बॉलिंग मार्क वरती सज्ज. 3 बॉल पूर्ण झाले. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतली. पराग शिंदे स्ट्राईकवर. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका. तिकडे मात्र फिल्डर उपस्थित आहेत अजय.
अतिशय रंगतदार मॅच या ठिकाणी होईल. पहिल्या डावाचा खेळ आपण बघताय. सेमी फायनल आहे या ओव्हर 40 गटाची. या वेळेला मात्र कव्हर ड्राईव्ह दीपूच्या त्या ठिकाणी मात्र हातातून बॉल सुटणं थोडंसं कठीण आहे. टाइम कमी घे लगेच टाक काही करू नको आहे वेळ अजून लास्ट मॅच आहे. अरे वरती तिकडे त्याच्या पर्सनल याच्यामध्ये 5 विकेट थोडी त्यांनी काढले. पहिली टाकली तिकडे 3 विकेट घेतले आणि इथे 2 विकेट 5 विकेट त्यांनी घेतले. तेच बोलते मी कन्फर्म करतो की गडबड म्हणजे बघितलं तू चांगलं काम केलं ना तरी तुझ्यावर का डाऊट घेतला जातो मगासपासून केलेल्या चुकांमुळे. आणि सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 5 गडी बाद 21 धावा. शेवटची ओव्हर सध्या आता मात्र शिल्लक राहिलेली आपल्याला बघायला मिळते. दीपल शाह पची डॉक्टर पाटील कशाला चढवतोय मॅच मेहनत करायची का तुला जास्त. या वेळेला मात्र गॅपमध्ये फटका खेळला जातोय आणि हा चौकार पराग शिंदेच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक. फायटिंग स्कोर बनणं कुठेतरी अपेक्षित केलं जात आहे. आज आमच्या बाजूला मात्र जर आपण पाहिलं तर ओमकार मला टीमचे जे एक्स्ट्रा प्लेअर बसलेत त्यांचं असं म्हणणं की ऍटलीस्ट 35 धावा तरी बनू दे आमच्या टीमच्या. मग मॅच मध्ये मजा येईल आणि प्रेक्षकांना सुद्धा तेच बघायचं आहे. उगाच नाही 1500 प्रेक्षक अजूनही मॅच बघतायत रात्रीचे 2 वाजत आले तरी. पंच वाईट बॉल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. सचिन राणे यांच्याकडे बॉल चाललाय. 1,30,000 प्रेक्षकांनी आजच्या रात्रीमध्ये आणि दिवसभरामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेतलाय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आमच्या सर्व लाईव्ह व्ह्युअर्सचं मात्र पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतोय. परंतु फक्त स्पर्धा बघू नका, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. प्रोलिंग स्पोर्ट्स स्टेप आउटून खेळलेला फटका तिकडे मात्र बघायला मिळतोय. दीपू बॉलच्या पाठलागामध्ये चांगला अनुभव आहे दीपूकडे. टप्पा पडल्यानंतर बॉल कुठल्या बाजूला फिरणार हे दीपूला बरोबर माहिती आहे. या वेळेला व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पुन्हा एकदा मात्र आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय आणि 5व्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 षटकांखेरीज संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या झाली ती 30 धावा. 31 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. 31 रन्स टू विन. चला थोडीशी घाई करा, आता शेवटची इनिंग आहे.
उद्या बरोबर सकाळी पहिली मॅच जी आहे ती खेळवली जाणार आहे 9:30 वाजता श्री 11 दिवा डोंबिवली विरुद्ध वामिका 11 पालघर या दोन टीममध्ये. तर दोन्ही टीमला विनंती आहे बरोबर सकाळी 9:30 च्या अगोदर म्हणजे 9:15 आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस करून मात्र बरोबर 9:30 सामन्याला सुरुवात केली जाईल. रायडर बॉयज पनवेल ती दुपारी चालू होईल 12 वाजेपर्यंत 11:30ची मॅच. उद्या सकाळी बरोबर 9:30 श्री 11 दिवा डोंबिवली विरुद्ध वामिका स्टार पालघर. बरोबर 10:30 वाजता अष्टविनायक जयस्मृती विरुद्ध मुक्तादेवी पॅकर्स चुनाभट्टी. तिसरा सामना होईल क्वार्टर फायनलचा तो अधिरा सत्यविनायक कामोठे विरुद्ध रायडर्स बॉयज पनवेल. आणि चौथा क्वार्टर फायनलचा सामना होईल विहान 8 मुकेश रॉयल विरुद्ध मंगलमूर्ती स्पोर्ट्स वडाळा या दोन संघांमध्ये. तर आठही संघांना या ठिकाणी विनंती आहे सुपर 8चे सामने वेळेवर खेळवले जातील. त्यामुळे आपल्याला दिलेल्या वेळेत मात्र आपण सकाळी या ठिकाणी मैदानावरती आपली उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. आणि या फेरीतून मात्र आता आपण बाकीचे सामने या ठिकाणी आपल्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अधिक माहितीसाठी मात्र आपल्या वायकट्टाच्या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही फॉलो करू शकता. आणि त्याचबरोबर प्रोलिंग स्पोर्ट्सवरती सुद्धा अधिकची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. हायलाइट्स आपण बघतोय सध्या मात्र फर्स्ट इनिंगची. शैलेश खेडेकर बॉलिंगसाठी मात्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्लेअर ऑफ द मॅच राहिले शैलेश खेडेकर मागील काही सामन्यांमध्ये. दीपल शाह आणि दीपल शाह सोबत सचिन राणे. पची ऑन स्ट्राइक शैलेश खेडेकर बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पचीचा ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकतीस धावांचा पाठलाग आहे आणि पहिल्या बॉलवरती खणखणीत चौकार. पुन्हा एकदा मात्र डाऊन दी ग्राउंड क्वालिटी शॉट क्वालिटी फटका या ठिकाणी दीपल शाह पची यांचा. नाव पची आहे पण मम्मीला सांगितलंय मम्मी आमडा हूँ अभी पहुंची जाईस. पुन्हा एकदा पण यावेळेला फिल्डिंग चांगली आहे आणि थ्रोही चांगला आहे. आमच्या बबलीची आठवण झाली. बबलीची फिल्डिंग आठवली आज हा थ्रो पाहिल्यानंतर. कहीं पे निगाह और कहीं पे निशाना. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही करता आला दीपलला. एक सिंगल घेऊन मात्र समाधानी राहावं लागतंय. परंतु दुसऱ्या बाजूने मास्टर माइंड सचिन राणे सुद्धा आहेत. 3 चेंडू आणि अख्खा सिंगल सोबत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 9 रन बिनगडी बाद. पुन्हा एकदा क्लासिकल अंदाज बघायला मिळतोय सचिन राणे यांचा. पण एकच धाव तिकडे स्वप्नील आहेत स्ट्रेट. आपण जर पाहिलं तर आपण सचिनच्या हातामध्ये हा बॉल येताना बघायला मिळतोय स्क्वेअर ड्राईव्हच्या फटक्यासोबत. शेवटचा बॉल शिल्लक 10 धावा धावफलकावर. 21 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. आणि पछीने काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न यावेळेला केला परंतु कल्पेश ठाकूर मात्र कोणताही निर्णय तिकडे कळवत नाहीयेत. फेअर डिलिव्हरी असेल आणि अशा पद्धतीने मात्र वाईट बॉल आहे. टीव्ही रिव्ह्यू घेतलाय. चला टीव्ही अंपायरकडे मागणी केली आहे. पोलीस सर या जरा चेक करा. संदीप सर वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. शर्विल 11 ऑलरेडी मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मेगा फायनल मध्ये क्वालिफाय झालेली टीम आहे. या दोन टीम मधून जो जिंकेल तो उद्याच्या दिवसात सेमीफायनल नंतर मेगा फायनल खेळेल ती शर्विल 11 सोबत. उद्या क्वार्टर फायनलचे 4 सामने जी नुकतीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. महिला गटाचा यशवीर विरुद्ध महिलांचा ओमकार मालाड हा संघ मेगा फायनलची मॅच खेळेल. आणि हा वाईट बॉल आहे. पंचांचा निर्णय येस इट्स अ वाईट बॉल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंच लागू करतायत. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र तिकडे पंचांच्या माध्यमातून सचिन राणे सरांनी मात्र हा रिव्ह्यू मागितला होता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. दीपल शाह ब्रँडेड चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. आठवण करून दिली आहे रिकी पॉन्टिंग सरांची, आठवण करून दिली आहे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर सरांची, आठवण करून दिली आहे राहुल द्रविड सरांची, जे कव्हर ड्राईव्ह स्पेशालिस्ट आहेत. आणि आठवण करून दिली आहे ती मात्र आता विराट कोहली सरांची सुद्धा. हे सर्व कव्हर ड्राईव्ह स्पेशालिस्ट आहेत. 24 बॉल 16 ची आवश्यकता. नाराजी या चेहऱ्यावरती. हा फटका नाही सजवता आला हवा तसा. मास्टर माइंड कॅप्टन आहेत असल्फा पॅकरचे. एक बॉल डॉट गेला तरी काय झालं, पुढच्या बॉलवरती मी चौकार मारू शकतो. पराग शिंदे आहेत स्ट्राईकवर बॉलिंगसाठी मात्र तिकडे सचिन राणे यांच्या समोर. 469 चौकार आतापर्यंत. यावेळेला संयम दाखवलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. सिंगल कधी घ्यायची कधी नाही घ्यायची हे त्यांना बरोबर माहिती आहे या मैदानावर. परागचा पुढचा बॉल दीपल स्ट्राईकवर. यावेळेला मनगटी फटका खेळला गेलाय आणि दीपल शाह पचीच्या बॅट मधून आलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार 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 पार. चौकार. मगाशी सुद्धा हेच खेळायला गेला आणि आउट होऊन माघारी परतला होता बॉक्स आउटच्या पद्धतीनं. आणि यावेळेला सुद्धा मात्र कॅपमध्ये फटका आणि पुन्हा एकदा मात्र बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजाने दिलाय पचीला आहेर. 4 धावांचा जबरदस्त घुटनाटेक चौकार आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. ओ हो. पुन्हा एकदा मात्र यावेळेला फिल्डर आहेत. मला वाटतं ओमकार मलाडनी हत्यार टाकलेत. पचीच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. पुन्हा एकदा मात्र काय वेगळा फटका आहे, काय धाटणीचा फटका आहे हा. आप्पांचा विषय हार्ड आहे. ब्रँड इज अ ब्रँड. सचिन राणे आणि दीपल शाह. पची. बॉलर काय नाव बॉलर 28 धावा बिनगडी बाद. फक्त आणि फक्त 3 रनची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट सचिन राणे यांचं, दीपल पची यांचं मात्र या ठिकाणी शांत आणि संयमी खेळ सुद्धा खेळू शकतो आम्ही हे दाखवून दिलंय. असल्फा पॅकर इन टू दी फायनल्स. नो मॅन्स लँड मध्ये बॉल. ही संधी दिली होती दीपलने. 14 बॉल मध्ये 29 ची पार्टनरशिप केली आहे. आणि या वेळेला मात्र हा कॅच ड्रॉप स्वप्नील कडून झेल सोडला गेलाय. आणि या फटक्यासोबत मात्र असल्फा पॅकर इन टू दी फायनल्स. आणि उद्या ओव्हर 40 गटाची मेगा फायनल होणार आहे. शार्विल 11 वर्सेस असल्फा पॅकर या दोन टीम मध्ये. सो दोन्ही टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मी विनंती करतोय पराभूत संघ सर्वप्रथम आपल्याला गिफ्ट हॅम्पर दिलं जाणार आहे. अर्थात ओमकार मालाड, भूमी ओमकार मालाड आपल्या टीमला मी या ठिकाणी स्टेजवर येण्याची विनंती करतोय. कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचंय. आणि मला वाटतं या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे बॉलिंग 5 विकेट घेतले संदीप. 6 रन देऊन 5 विकेट.
आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय अस्सल्फ पॅकर संघाचा गोलंदाज संदीप. 2 ओव्हर हाताळल्यात आणि 2 ओव्हर मध्ये 6 धावा खर्च करून 5 विकेट या ठिकाणी